100 बातम्यांकडे वळूया। नंदुरबार शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। वीज पुरवठा देखील खंडित झालाय। नंदुरबारमधील सगळ्याच भागातील वीज पुरवठा तब्बल 12 तास गुल होता। सांगलीच्या पलूस तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। द्राक्ष बागेवर आंब्याचं झाड कोसळलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पाथर्डी, पारनेर, शेवगाव या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झालंय। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळी वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला। शेतात काम करत असताना अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्याकरता महिला झाडाखाली थांबली होती। यावेळी वीज कोसळून तिचा मृत्यू झाला। 2 मुलं गंभीर जखमी झाली। छत्रपती संभाजीनगरातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं। विविध भागात वीज पडल्याने 6 जनावरं दगावली। पावसामुळे आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान झालं। जळगावच्या अंमळनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। अंमळनेर तालुक्यातील कन्हेरे, फापेरे इथं वीज पडली। 4 बैल जागीच ठार झाले, तर अनेक रस्त्यांवर पाणी साचलं। रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं होतं। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला। या अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला। सलग 9 दिवस पावसाने झोडपून काढल्याने पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना चारा म्हणून केळी पीक जनावरांना खायला दिलं। आर्थिक तोटा झाल्याने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। नांदेडमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात पावसाचं जोरदार आगमन झालं। या अवकाळी पावसाने अनेक लग्न सोहळ्यांवर पाणी फिरलं। सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडलं। वाढत्या तापमानाचा डाळिंब बागांना मोठा फटका बसलाय। शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेच्या संरक्षणाकरता क्रॉप कव्हर टाकून आच्छादन केलेलं आहे। पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडेतील बाधित शेतजमिनींच्या भाडे निश्चितीकरता 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करण्यात यावेत, असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले। भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्याकरता परभणीमध्ये भाजप आणि इतर संघटनांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी नागरिकांसह भाजपचे मंत्री देखील उपस्थित होते। जळगावात शासकीय रुग्णवाहिकेचा वापर चक्क बांधकामाचं सामान वाहून नेण्याकरता केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। संबंधित रुग्णवाहिका पाचोरा इथल्या सरकारी रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आल्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। सांगलीच्या कुरळप या परिसरामध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। यामुळे वन्य प्राण्यांनी पाण्याकरता गावाच्या दिशेने धाव घेतली। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बुलडाण्याच्या माळेगावातील अतिक्रमणावर कारवाई केल्याने काही नागरिकांचा संसार उघड्यावर आला। यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच संसार थाट्यात घर देण्याची मागणी केली आहे। मासेमारी हंगाम संपण्यापूर्वीच काही मासेमारी नौका मिरकरवाडा बंदरात विसावल्यात, मात्र त्यामुळे बंदरातील जेट्टींवर चुकीच्या पद्धतीने नौका ठेवल्याने मोठा वाद निर्माण झालाय। मासेमारीनंतर जेट्टीवर येणाऱ्या नौकांची अडचण होते, त्यामुळे पोलिसांनी नौका मालकांना ताकीद दिली आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नदीपात्रातील वाळू चोरी करणाऱ्यांना गावकऱ्यांनी रोखलं। यावेळी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। लोणावळ्याच्या समतानगरमध्ये बुद्धविहाराचं लोकार्पण करण्यात आलं। मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चिपळूण दौऱ्यावर आलेले आहेत। त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक चिपळूणमधील करंजेश्वरी देवीचं दर्शन घेतलं।
आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। शहादा शहरात शिवसेनेनं संपर्क कार्यालयाचं दिमाखात उद्घाटन केलं। यावेळी आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या एका महिन्यावर आलेला आहे। त्याकरता देहू संस्थांच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला। आषाढी वारीचा पालखी रथ ओढण्याकरता आता बैलजोडी खरेदी केली जाणार आहे। त्यामुळे बैलजोडीचा मान इतरांना देण्याची परंपरा खंडित झाली आहे। चिपळूण गुहागर मार्गावरील पाचाड इथं रस्त्यालगत गवारेड्यांचा कळप आल्यानं वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली। यावेळी मानवी वस्ती घुसण्याचा प्रयत्न केल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा आणि खड्डे पडले, त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनलंय। भेगा आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। कंत्राटदारानं बांधकामामध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला। अलिबाग तालुक्यातील विद्यानगर परिसरामध्ये मूकबधिर मुलांच्या शाळेचं काम सुरू आहे। मात्र काम संथ गतीनं सुरू असल्यानं मुलांना भाड्याच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे। जिल्हा परिषदेकडून शाळेकरता 2,46,00,000 निधी मंजूर केल्यानंतरही काम अर्धवट असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी आरटीओ आणि पोलीस विभागाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला। आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याची आमदारांनी तक्रार केली। गोंदियातील खमारी इथल्या तलावात जनावरे धुवायला गेलेल्या एका 15 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे। पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला। इंद्रायणी नदीपात्रात उभारलेले 29 टोलेजंग बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली। देहू गावमधील इंद्रायणी नदीत कुटुंबासोबत पोहण्याकरता गेलेल्या 13 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला। काही काळ शोध मोहिमेनंतर चिमुकल्याचा मृतदेह हाती लागलाय। संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला चंदन ओटी लावण्यात आली। यावेळी फुलांची सजावट करण्यात आली। वातावरणातील बदलामुळे मूर्तीला थंडावा मिळाला, यासाठी चंदन ओटीचा लेप लावण्यात आला। ऑनलाईन पोर्टलवर आता प्री स्कूल नोंदणी करणं बंधनकारक असल्याचा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। प्री स्कूलकडून पालक आणि विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय। जळगावच्या तरसोद पाळधी बायपास महामार्गाच्या कामाकरता ठेकेदाराकडून अवैध पद्धतीने उत्खनन करत गौणखनिजाचा वापर केला जातो, असा आरोप नशिराबादच्या माजी सरपंचासह ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देखील केली आहे। कोयना प्रकल्पातून 15 मार्च ते 14 मे 2025 या 2 महिन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी तब्बल 692.68 दशलक्ष युनिट जादाची वीज निर्मिती झालेली आहे। कोयन्यातील पाणी पूरस्थितीला कारणीभूत ठरू नये म्हणून धरणातील शक्य तेवढे पाणी वीज निर्मितीकरता वापरण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। वर्ध्यात रंगांच्या नोटेवरून प्रवासी आणि बसमधील वाहकाची शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे। या रंगाची नोट माझ्या घरी तयार झालेली नाही, असा टोला महिलेनं वाहकाला लगावला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। नांदेडमधील नई आबादी इथे एका युवकानं श्वानाला गरगर फिरवून रस्त्यावर आपटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या प्रकरणी शेख इरफान या युवकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। परभणीच्या पाथरी मार्गावरील हुक्का बारवर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतलं। 1,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मजूर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला। अपघातात 15 जण जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। दौंडमधील संतापजनक घटना उघडकीस आली। केवळ 5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर उसाच्या फडात अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी 27 वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली। शिवराज दिवटेच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। परळीतील समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीकडून शिवराजला अमानुष मारहाण करण्यात आली। लाठ्या काठ्यांसह बेल्टनं त्याला मारहाण झाली। बीडच्या परळीमध्ये हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून शिवराज दिवटे याला मारहाण झाली होती। यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना पोलिसांनी तेलगावातून अटक केली आहे। तिघांना परळीतून ताब्यात घेतलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।
सोलापुरातील बसस्थानकात एका अनोळखी महिलेनं चिमुकलीला पळवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। याची माहिती पोलिसांना मिळताच अवघ्या 4 तासातच पोलिसांनी तपास सुरू केला, मुलीला शोधला, मात्र पळवून नेणारी महिला अद्यापही फरार आहे। धाराशिव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरूच आहे। 1.5 महिन्यांपासून फरार असणाऱ्या भाजपच्या पंचायत समितीचा माजी उपसभापती ज्याला अखेर अटक करण्यात आली आहे। शरद जमदाडे याला पोलिसांनी अटक केली आहे। 36 आरोपींपैकी फक्त 16 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चालकानं गाडी चालवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। बीड बस स्थानकामध्ये भर दिवसा चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाय। एका वृद्ध महिलेच्या सोन्याचे कानातले हिसकावून चोरट्यानं पळ काढला। यात महिलेचा कान तुटल्याने तिला गंभीर जखम झालेली आहे। या प्रकरणी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला। अहिल्यानगरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत 400 किलो गोमांस, जिवंत गोवंशीय जनावर आणि लोखंडी सुरा असा एकूण 2,60,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एका आरोपीनं पळ काढलाय। मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील खंडाळा घाटात रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला। मंकी हिल ते कर्जत दरम्यान एका प्रवाशाचा तोल गेल्याने प्रवासी धावत्या रेल्वेतून गाडी दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला। दरम्यान 15 जणांच्या टीमने मृतदेह दरीतून बाहेर काढला। आपण एक मोठी बातमी बघतोय। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने दुर्घटना घडलेली आहे। हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे थोडं भीतीचं वातावरण पसरलंय। हेलिकॉप्टरमधील सगळे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळते। हेलिकॉप्टर क्रॅश झालं त्यामुळे या हेलिकॉप्टरमधल्या सगळ्या प्रवाशांना जरा भीती वाटली। केदारनाथमध्ये ही घटना घडलेली आहे। हे सगळे सुरक्षित आहेत, मात्र हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळते। हेलिकॉप्टरमध्ये जे प्रवासी होते सगळे सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत, पण अर्थात थोडं भीतीचं वातावरण केदारनाथच्या परिसरात आहे, जेणेकरून हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना कधी आधी घडलेली नव्हती, पण हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे, त्यामुळे थोडं तणावाचं वातावरण आहे। यातले प्रवासी मात्र सुखरूप आहेत। पुन्हा दुपारच्या 100 बातम्या। जळगावात अंमली पदार्थांविरोधात पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। ऑपरेशन क्लीन राबवत 15 दिवसात गांजा, एमडी ड्रग्ज असा 11 लाखांचा माल जप्त करण्यात आला। 102 गुन्हे दाखल केले असून 104 जणांना अटक करण्यात आली आहे। गांजा विक्रीकरता आलेल्या दोघांना सांगलीच्या मिरजमधून अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 1,30,000चा 5 किलोचा गांजा पोलिसांनी जप्त केला। वाशिमच्या शिरपूर बसस्थानक परिसरातील एका घराला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। घरातील साहित्य जळून खाक झालं। आगीत जवळपास 3 ते 4 गॅस सिलेंडर्सचा स्फोट झाला। नाशिक जिल्ह्यातील अडगावमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10वी पास झाल्याने शबासकीचा बहाणा करत वडिलांच्या मित्रानंच मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई एअरपोर्टवर डीआरआयनं केलेल्या कारवाईत एका महिलेकडून 15.71 कोटीचं कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आलं। आरोपी महिलेला अटक करण्यात आली। भरत गोगावले यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यावेळी महायुती म्हणून समन्वयातून काम करताना प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे इतर कोणाला काही अडचण असायची गरज नाही, असं स्पष्ट मत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केलं। प्रश्न नसलेला समाज निर्माण करण्यात यश मिळालं आहे, त्यामुळे खरे प्रश्न सांगायला गेल्यावर लोक आम्हाला वेड्यात काढतात। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं। माजी आमदार वैभव नाईकांना निलेश राणेंनी टोला लगावलेला आहे। नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून लोक लक्षात ठेवणार नाहीत तर नावं लक्षात ठेवतील, असं काहीतरी काम करा, असा हल्लाबोल निलेश राणेंनी केला। मंत्री गिरीश महाजनांनी रक्तदान शिबिर राबवत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बाजारात बोगस बियाणं आढळल्यास कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट घरी पाठवणार असा सज्जड दम भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला। शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास सहन करणार नाही आणि माती परीक्षण पूर्ण न झाल्यास नागपूरमध्ये करतो
मागच्याही महिन्यात मी केला होता, याही महिन्यात केलेला आहे। या निमित्ताने लोकांच्या तक्रारी जमा होतात। केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही, तर त्या विभागाला त्या पाठवतो, त्याचा पाठपुरावा करतो, त्याची माहिती त्यांची तक्रार कोणाकडे गेली आहे याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो, जेणेकरून लोकांना त्यांच्या तक्रारींचं निवारण करता आलं पाहिजे, त्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे। प्रचंड मोठा रिस्पॉन्स है, 7 पासून रांगेत लागू नये लोक। मला असं वाटतं की लोकांचा एक विश्वास आहे की आपण इथे गेल्यानंतर आपले प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतील, तर म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत। मी आता लोकांना भेटणार आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणार। केंद्र सरकारने जगभरातील देशांमध्ये भारताची भूमिका पाकिस्तान सोबतच्या संघर्षाबद्दल सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला। ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोचली पाहिजे। ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल। पक्षांना सांगावं लागत आहे की तुम्ही निवडू नका, आम्हाला निवडू द्या। केंद्र सरकारने पक्षांना सांगावं लागत आहे आमचे हे नेते घेऊन जा, असं काही पक्ष आग्रह धरत आहे। नाही, मला त्याची कल्पना नाही। पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। महाराष्ट्राच्या राजकारणाला सतत नरक बनवणारा किडा म्हणजे संजय राऊत। पुस्तकाचं नाव नरकातला किडा असायला पाहिजे असं म्हणत शहाजीबापू पाटलांनी राऊतांवर टीका केली। नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चाचपणी सुरू झालेली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने मिशन 40+ हाती घेतलाय। जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी भारताकडून सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या प्रदेश दौऱ्यानंतर उबाठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली। शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते। आरएसएसचे मोहन भागवत उद्यापासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्ग याला मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत। छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत दुपारच्या 100 बातम्या।